नमस्कार तुम्हा सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्व? बरे आहात ना? आज मी ॲपल साटोरी ही रेसिपी बनवत आहे। रेसिपी खूप सोपी आहे, पौष्टिक आहे, डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हा। कृती कशी करायची, साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा आपण बघूया। हे बघा, ही तव्यावर टाकलेली आहे आणि ह्या आपल्या तयार झालेल्या साटोऱ्या आहेत। ओके, चला तर मग जे ॲपल असतात, तुम्हाला साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, किंवा साली सगट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता। ओके, ॲपल स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर ते किसून घ्यायचं। किसल्याच्या नंतर एक जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जो ॲपलचा किस आहे तो छान परतून घ्यायचा तुपामध्ये, आणि नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची। छान घट्ट गोळा होईपर्यंत ते परतून घ्यायचं। नंतर एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं। त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ टाकायची। गव्हाची कणिक पण अशी सॉफ्ट मळून घ्यायची, त्यामध्ये पण थोडीशी वेलची आणि जायफळ टाकायचं, आणि जशी आपण स्टफ पुरणपोळी बनवतो ना तशी बनवायची। हे बघा, खूप छान टेस्टी अशा आपल्या साटोऱ्या तयार होत आहे, आणि हे तुपाबरोबर तुम्ही खाऊ शकता। आता मी सर्वसुद्धा करणार आहे। ओके, आपण बघूया। हे बघा, ही साटोरीसुद्धा होत आहे, आणि आता सर्व करून तुम्हाला दाखवते। आणि एक गोष्ट सांगायचीच विसरले मी, ज्यावेळी आपण पॅनमध्ये तूप टाकतो त्यावेळी किंचितसं मीठ टाकायचं, म्हणजे थोडी जास्त रुचकर पदार्थ होतो, गोड पदार्थ। ओके, आणि तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी क्रंची आपल्या साटोऱ्या झालेल्या आहेत, आणि याबरोबर हे तूप खायला। काय मग, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यापुढेही मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येईल। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।